नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय अर्थसंकल्प आणि नंतर. खरं म्हणजे आजच्याच फक्त बाजार गप्पांचा विषय अर्थसंकल्प आणि नंतर आहे असं नाही. आजपासनं पुढचे 6 ते 7 दिवस दररोज सकाळी 6:30 वाजता हे सूत्र धरून मी सलग 7 दिवस या विषयावर छोटे छोटे व्हिडिओ बाजार गप्पांचे भाग म्हणून रिलीज करतोय. याचं कारण असं की आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की अर्थसंकल्प 2026 हे माझं विवेचन करायला थोडा उशीर होतोय. कारण 1 तारखेला अर्थसंकल्प सादर झाल्यापासून जवळजवळ कालपर्यंत दररोज माझी किमान 1 आणि जास्तीत जास्त 4 अशी दिवसभरामध्ये सत्र होती. आणि एकंदरीतच ज्या आपल्या राष्ट्रीय आणि जागतिक पार्श्वभूमीवरती हा अर्थसंकल्प सादर झाला, ती पार्श्वभूमी लक्षात घेता या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये काही बदल अर्थसंकल्प चर्चा होताना किंवा संमत होण्याआधीच होतील का, अशी एक शक्यता होती. आणि त्याची पुरेशी वाट बघायची म्हणून या 2-3 कारणांमुळे अर्थसंकल्प 2026 या विषयावरती याआधी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ रिलीज केला नव्हता. आणि तसंही आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 2026 हे माझं अर्थसंकल्प विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम आहे. आणि ह्याचं निमित्त साधत नेहमीसारखं सलग 1 तासाचा व्हिडिओ रिलीज करण्यापेक्षा काही वेगवेगळे पैलू घेऊन या अर्थसंकल्प 2026 किंवा त्याच्या निमित्तानं असं करण्याचा विचार, आणि म्हणून 10 दिवस थांबल्यानंतर आता सलग आठवडाभर दररोज सकाळी 6:30 वाजता अर्थसंकल्प 2026च्या निमित्ताने असं सूत्र घेऊन आज त्याचा पहिला भाग सादर करतोय. आपल्यापैकी अनेकांना याआधी एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून हा मुद्दा आधी घेतोय आणि मग माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. आत्ताच म्हटलं तसं 2026 हे माझं अर्थसंकल्प विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. या 40 वर्षाच्या प्रवासात माझे सर्व आयोजक आणि तुमच्यासारखे सर्व श्रोते यांनी मला वारंवार आणि सातत्यानं दिलेली साथ, दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद, केलेलं मार्गदर्शन आणि अत्यंत उत्स्फूर्त असं प्रोत्साहन, यामुळे मी हा 40 वर्षांचा टप्पा पार करू शकलो किंवा पूर्ण करू शकलो. यापुढेही यथाशक्ती यथामती ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आणि या प्रवासाविषयी आपण केलेल्या मदतीविषयी एक विनम्र कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य नव्हे, तर ती माझी आंतरिक भावना समजतो. आणि या विनम्र अभिवादनानंतर मी माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो अर्थसंकल्प 2026च्या निमित्तानं. खरं सांगायचं म्हणजे कोणताही अर्थसंकल्प कोणत्याही सरकारातला, कोणत्याही काळातला, हे आर्थिक राजकारण किती आणि राजकीय अर्थकारण किती हा प्रश्न पाडणारा असतो. कारण मुळातच आता 40 वर्ष या अर्थसंकल्प प्रक्रियेचं, विवेचनाचं आणि विश्लेषणाचा प्रवास करत असताना जाणवलेली गोष्ट अशी असते की तो अर्थसंकल्प आपल्या देशाचा असू दे किंवा दुसऱ्या कोणाचा, हा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या केंद्र सरकारचा असू दे किंवा कोणत्याही राज्य सरकारचा, तो मुळामध्ये 3 पिनभोवती फिरत असतो: पीपल, पॉवर आणि पॉलिसी. अर्थसंकल्प सादर करताना तो जनतेसाठी सादर केला गेला आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे जसं लोकशाहीची व्याख्या करताना आपण म्हणतो बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, त्यातलं फॉर द पीपल हे मला वाटतं अर्थसंकल्प आणि लोकशाही यांच्यातलं साम्य आहे. आपल्या देशामध्ये, आपला देश 1947 साली स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे. आणि आपल्या देशात 1947 पासनं आपल्या स्वतंत्र भारताच्या सार्वभौम सरकारनं दरवर्षी अंतरिम किंवा अंतिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या 2 गोष्टींमध्ये इतकंच साम्य आहे अशातला भाग नाही. जरा विचक्षक दृष्टीनं पण तटस्थ वृत्तीनं पाहायचं झालं तर काही वेळेला असं वाटतं की जरूर लोकशाही आणि अर्थसंकल्प हे फॉर द पीपल आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे, प्रघात आहे आणि फार मोठ्या प्रमाणावरती ते सार्थही आहे. पण अनेकदा हे फॉर द पीपल केवळ भरल्या पानामध्ये मीठ किंवा लोणचं असावं एवढंच असतं का? म्हणजे ज्याला तोंडी लावणं म्हणावं अशा पद्धतीनं तो विषय केला जातो का? आणि मुळात अर्थसंकल्प हा सत्तारूढ पक्षानं ऑफ द पीपल किंवा फॉर द पीपल असण्यापेक्षा सुद्धा आयदर पॉलिसी फॉर द पॉवर ऑर पॉवर इज द पॉलिसी अशा अर्थाने वापरलेला असतो का, याचा विचार करावा लागतो.
एका अर्थानं बघायचं झालं तर पॉवर आणि पॉलिसी या दोन्ही गोष्टी अंगभूत आहेत अर्थसंकल्पामध्ये. कारण पॉवर असल्याशिवाय पॉलिसी ठरवता येत नाही आणि पॉलिसीच्या यशापयशावरती त्या सरकारची पॉवर अवलंबून असते. यंदाच्या अर्थसंकल्पाचा विचार करत असताना हे सर्व मुद्दे मनामध्ये पार्श्वभूमीसारखे आहेत, ही गोष्ट नक्की. अगदी त्याची सुरुवातच कशी झाली ते पहा ना. रविवार असूनही 1 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 11 वाजता आपल्या सरकारनं किंवा अर्थमंत्र्यानं, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्या देशाच्या संसदेला अर्थसंकल्प 2026 म्हणजे आर्थिक आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. खरं सांगायचं म्हणजे हे सुद्धा एक पॉलिसी स्टेटमेंट आहे. याला असलेली आपल्याकडची स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पार्श्वभूमी हे जरूर लक्षात घेण्याजोगं आहे. हे असे सगळे मुद्दे मांडता यावेत म्हणूनच तर या मालिकेचं नाव अर्थसंकल्प 2026च्या निमित्तानं असं आहे. यातनं सरकार दोन संकेत देत होतं की धिस गव्हर्नमेंट मीन्स बिझनेस. 1 फेब्रुवारी कॅलेंडरमध्ये रविवारी आली हे गैरलागू आहे, पण 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायचा हा प्रघात जो गेली काही वर्ष आपण रूढ करतोय, त्यात तो केवळ रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे हा अपवाद करणार नाही. हे एका असर्टिव्ह गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट किंवा कृती होती का, याचा जरूर विचार करता येण्याजोगा आहे. अर्थात अशा क्षुल्लक गोष्टीमध्ये किती अर्थ शोधत राहायचं याला काही अंगभूत मर्यादा आहेत, पण या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित यातनं सरकार आपली कार्याप्रती असलेली निष्ठा जशी व्यक्त करतंय तसं त्याच्या मागची दुसरी कारणमीमांसा अशी तर नाही ना, की एकंदरीतच ज्या परिस्थितीमध्ये आज जग आहे, मग ते राजकीय दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, युद्धजन्य परिस्थितीची गणित असतील, दहशतवादी हल्ल्याची गणित असतील किंवा अत्यंत महत्वाच्या धातूंमधल्या बाजारभावांमधले फरक असतील, या सगळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये आपलं धोरणात्मक निवेदन पुढे ढकलणं सरकारला योग्य वाटलं नसेल. म्हणजे परिस्थितीची गरज म्हणून किंवा परिस्थितीला उत्तर म्हणून सरकारनं रविवार असूनही अर्थसंकल्प सादर केला का, असाही विचार यावेळेला मनामध्ये आल्या वाचून राहत नाही. आणि ही केवळ सैद्धांतिक चर्चा नाही, यातनं झालेली गणित आणि आलेली लक्ष हे जरूर लक्षात घेण्याजोग आहे. या मुद्द्यावरती नंतरच्या काही भागांमध्ये सविस्तरपणाने मी बोलेनच, पण आपल्या असं लक्षात येईल की रविवारी 1 फेब्रुवारी असला आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर होताना त्यातली मधली एक तरतूद अशी आहे की एफ&ओ पद्धतीच्या व्यवहारांवरती लावला जाणाऱ्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या दरामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. आधी 0.02% या दरानं असलेला सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आता नवीन आर्थिक वर्षांपासून 1 एप्रिल 2026 पासून सर्व प्रकारच्या सर्व बाजारांच्या एफ&ओ पद्धतीच्या व्यवहारांवरती 0.05% केलेला आहे. रविवारी आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर होत होता म्हणून आपल्या देशातला शेअर बाजार जरूर सुरू होता. त्यामुळे या एसटीटी वरती ज्या प्रमाणामध्ये, ज्या स्वरूपामध्ये आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली, हा मुद्दा अगदी जरूर लक्षात घेण्याजोगा आहे. अर्थसंकल्पीय भाषण सुरू व्हायच्या आधीच्या काळामध्ये किंवा आधीच्या काही मिनिटांमध्ये आपल्या देशाच्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जमतेम 100 अंशांनी वरती होता किंवा वाढलेला होता. आता 80, 82, 83 हजार अशा पद्धतीची सेन्सेक्सची पातळी असताना 100ची वाढ हे नगण्य आहे. त्याला खरं सांगायचं म्हणजे अर्थ नाही. गाडी न्यूट्रलच्या थोडी पुढे होती इतपतच त्याचा अर्थ आहे. ज्या वेळेला अर्थसंकल्पीय भाषण संसदेला सादर करायला सुरुवात झाली त्यावेळेला तर ही वाढ 100 वरनं 40 पर्यंत आली होती. अर्थसंकल्पातल्या पहिल्या औपचारिकता, पंतप्रधानांना शुभेच्छा, आभार, मार्गदर्शन, आशीर्वाद वगैरे मागून झाल्यानंतर ज्या वेळेला अर्थसंकल्पीय भाषण काही टप्पे पुढे गेलं त्यावेळेला हा निर्देशांक 400 अंशाची वाढ दाखवत होता. पण ज्या क्षणाला अर्थमंत्री असं म्हणाल्या की सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स एफ&ओ पद्धतीच्या व्यवहारांवरती 0.02%च्या ऐवजी 0.05% असा वाढवण्यात येईल आणि त्याच्या पुढच्याच परिच्छेदामध्ये त्यांनी मिनिमम अल्टरनेट टॅक्स याच्या बद्दलही काही घोषणा केल्या आणि हा 400 अंशांनी वर असलेला निर्देशांक टप्प्याटप्प्यानं खालती येत, पण हे टप्पे प्रचंड वेगाने घेत 2000 अंशापर्यंत खालती आला होता.
त्या दिवशीची शेअर बाजाराची उलाढाल पूर्ण होत असताना, संपत असताना हा निर्देशांकातली घसरण ही 1843 अंशांची होती. आता तो आपण या घसरणीकडे कसं बघायचं याचेही अनेक पैलू आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागते की 82-83 हजार अशा पातळीवरचा निर्देशांक 1800 अंकानं खालती येणं याला खरंच किती महत्व द्यायचं. कारण मी वारंवार तसं बाजार गप्पांच्या आधीच्या भागांमध्ये म्हटलंय तसं, ज्या वेळेला आपल्या बीएससीचा सेन्सेक्स हा शेअर बाजाराचा निर्देशांक 3 आकडी होता, त्यावेळेला त्याच्यामध्ये 1 आकडी फरक व्हायचा आहे. जेव्हा निर्देशांक 4 आकडी झाले त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 आकडी फरक व्हायला लागला. ज्या वेळेला निर्देशांकानं 10,000 अंशाची पातळी गाठली, पार केली, त्यावेळेला दिवसभरात 3 आकडी फरक होणं हे न्यू नॉर्मल झालं. आणि ज्या वेळेला आपला निर्देशांक सातत्यानं 75,000 अंशाच्या वरची पातळी दाखवतोय, त्यावेळेला 4 आकडी फरक होणं, वाढ आणि उतार किंवा चढ आणि उतार या दोन्ही अर्थानं त्याच्यामध्ये 1800-2000 पॉइंट हे खरोखर किती महत्वाचे आहेत हे लक्षात घेण्याजोगं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की 1843 ची घसरण हा एका अर्थानं मर्यादित मुद्दा आहे. आणि मुळातच शेअर बाजाराचा जो स्वभाव आहे की तो कोणत्याही घटनेवरती ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया देतो, तशा स्वरूपाची ही घटना आहे का हे नंतरच्या काळातल्या शेअर बाजारातल्या फरकानं किंवा बदलानं आपल्याला दाखवून दिलंय. इथं लक्षात घेण्याजोगी तिसरी गोष्ट अशी आहे की 1991 साली आपल्या देशांमध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासनं जर विचार करायचा झाला तर 1991 पासून 2026 पर्यंत म्हणजे गेल्या 36 वर्षांचा इतिहास असा आहे की आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच्या काही दिवसांमध्ये जर चांगली आकर्षक सातत्यपूर्ण वाढ दाखवत असेल, तर अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी अर्थसंकल्प कसाही असू दे त्या निर्देशांकात उतरण होते. याही मुद्द्याची परिपूर्ती 1 फेब्रुवारीला झाली का याचा विचार करण्याजोगा आहे. कारण 1 फेब्रुवारी पासून आजपर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कोणत्याही स्वरूपाचे अधिकृतपणे बदल झालेले नाहीत. असा बदल व्हावा अशी अपेक्षा सुद्धा कोणी व्यक्त केलेली नाही. असं असून सुद्धा अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी जी 1840 अंशांची घसरण मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात झाली ती नंतरच्या काळात भरून निघाली. हा मुद्दा इतक्या विस्तारानं मांडण्याचं कारण असं की एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं डे ट्रेडिंगचं प्रमाण वाढलंय, ज्या प्रमाणामध्ये पोझिशन ट्रेडिंगचं प्रमाण वाढलंय, अशा वेळेला या आठवडाभरात झालेल्या बदलांचा उपयोग करून घेत किती जणांनी काही नफा आपल्या कनवटीला बांधला याचा विचार केला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही प्रसार माध्यमातनं न्यूज मिळायच्या ऐवजी व्ह्यूज मिळण्याची जी संख्या, प्रमाण, सातत्य, प्रभाव आणि दबाव आहे हे पाहू जाता असे घटक महत्वाचे ठरतात का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे म्हटलं तर ते अर्थसंकल्प 2026 हा उंबरठा घेऊन मागे पुढे फिरलाय. परंतु लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे, याच्यामध्ये एक प्रकारचा कल आहे, यामध्ये एक प्रकारची प्रवृत्ती आहे, यामध्ये एक प्रकारचा ट्रेंड आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळातच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढणं हे आपण कोणत्या पद्धतीनं इंटरप्रिट केलं हे बघितलं गेलं पाहिजे. अर्थसंकल्पीय भाषणातलं पूर्ण वाक्य असं आहे की सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा F&O पद्धतीच्या व्यवहारांवरती 0.02% वरून 0.05% असा वाढवला. मराठीत बोलताना मी F&O ट्रान्झॅक्शन हा शब्दप्रयोग वाक्याच्या मध्ये घेतला, पण ते भाषण इंग्रजीत असल्यामुळे, अर्थसंकल्पीय भाषण इंग्रजीत असल्यामुळे ते अशा पद्धतीने आलं की STT stands increase from 0.02% to 0.05% ऑन F&O ट्रान्झॅक्शन्स. मला असं वाटतं हे ऑन F&O ट्रान्झॅक्शन्स हे जे विधान आहे ते बाजारानं काही प्रमाणात तरी निदान त्या दिवशी दुर्लक्षित केलं का याचा विचार करू. पण मुळातच आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये F&O पद्धतीचे व्यवहार होत नाही तशातला भाग नाही. पण जागतिक बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये
एफ&ओ, डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीचे अगदी ट्रेडिंग स्वरूपाचेही व्यवहार गेल्या काही वर्षांमध्ये जरूर वाढले आहेत. पण एकंदरीतच आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या उलाढालीच्या प्रमाणात आणि त्यातही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य किरकोळ छोट्या गुंतवणूकदारांनी केलेल्या व्यवहारांच्या प्रमाणात प्रत्यक्षामध्ये एफ&ओ पद्धतीच्या व्यवहारांचं प्रमाण किती, या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणून या मालिकेचं सूत्र अर्थसंकल्पाच्या निमित्तानं असं आहे. या दृष्टिकोनातनं याचा विचार करत असताना लेकी बोले सुने लागे सारखी परिस्थिती आहे का, असा जर प्रश्न मनात येत असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण एकंदरीतच जागतिक पातळीचा विचार करत असताना, आणि तो करण्यापासून गत्यंतर नाही, आज मी तिला आपल्या देशाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीमध्ये 4थ्या स्थानावरती आहे. आपल्या पुढे अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या निम्म्या आकाराची अर्थव्यवस्था चीन आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या निम्म्या आकाराची अर्थव्यवस्था जर्मनीची आहे. आणि जर्मनी आणि आपण याच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञ मंडळींचा अंदाज असा आहे की आता जो जागतिक अर्थकारणाचा कल, वेग आणि प्रवेग आहे, हा असाच राहिला तर येत्या काही महिन्यात फक्त काही महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था जर्मनी अर्थव्यवस्थेला मागे टाकत जागतिक क्रमवारीमध्ये 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकते. मग जे आपल्या पुढे आहेत त्यांचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या गुंतवणूक क्षेत्रात म्हणजे अमेरिका आणि चीन, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये एफ&ओ पद्धतीचे व्यवहार जास्त आहेत. या 2 देशांमध्ये इक्विटी मार्केटमध्ये तर एफ&ओ पद्धतीचे व्यवहार होतातच, पण कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट, क्रिप्टोकरन्सी मार्केट, बुलियन मार्केट, प्रेशस मेटल मार्केट, रेअर अर्थ मिनरल मार्केट, या सगळ्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारांची 90 ते 95% इतकी प्रमाणवारी ही एफ&ओ पद्धतीची आहे. आणि निव्वळ छोट्या मार्जिनवरती केलेल्या मोठ्या व्यवहारांमुळे त्यातल्या होणारे बदल वादळी असतात. त्याचा होणारा विपरीत परिणाम काही प्रमाणात तरी टप्प्याटप्प्यानं का होईना पण नियंत्रित करायचा म्हणून आपल्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये वाढ करण्यात आली का, याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचं प्रयोजन, त्यातला पहिल्या भागाचा समारोप आता इथं करतो. मनपूर्वक धन्यवाद.